नमस्ते मित्रांनो, आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण इन जनरल माहिती पाहिली होती इंग्लिश ग्रामरबद्दल. मी आपल्याला सांगितलं होतं की कोणत्याही भाषेची सुरुवात ही मुळाक्षरांपासून होते, तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा सुरुवात ही मुळाक्षरांपासून झालेली आहे. आणि इंग्लिशमध्ये मुळाक्षरांना लेटर्स किंवा अल्फाबेट असं म्हणतात. एकूण 26 लेटर्स आहेत. त्यापैकी 5 हे स्वर आहेत, AEIOU, आणि 2 हे सेमी वॉवेल्स आहेत, W आणि Y, आणि राहिलेले 19 हे कन्सोनंट्स म्हणजेच व्यंजन आहेत. आता या सर्वांपासून, या लेटर्सपासून अ मिनिंगफुल कलेक्शन ऑफ लेटर्स त्यापासून तयार होतो तो शब्द म्हणजे वर्ड. अ मिनिंगफुल कलेक्शन ऑफ वर्ड्स, स्मॉलर कलेक्शन ऑफ वर्ड्स, त्याला आपण म्हणतो फ्रेज. आणि वर्ड्स अँड फ्रेजेस याच्यापासून तयार होतं क्लॉज म्हणजे उपवाक्य किंवा गौण वाक्य. आणि वर्ड्स, फ्रेजेस आणि क्लॉजेस यापासून तयार होतं ते वाक्य. मग वाक्याचे असे 7 प्रकार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं. मी यानंतर वाक्याच्या 7ही प्रकारांबद्दल सविस्तर आपल्याला माहिती देणार आहे. परंतु त्यापूर्वी मी आपणाला गेल्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जाती याबद्दल थोडक्यात प्रत्येक शब्दांच्या प्रकाराबद्दल किंवा शब्द प्रकाराबद्दल माहिती सांगतो. ते शॉर्टमध्ये आपण लक्षात घेऊया. आता पार्ट्स ऑफ स्पीच मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच एकूण शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. टोटल 8 आहेत. त्यापैकी पहिला जो आहे क्लास ऑफ वर्ड्स म्हणजेच शब्दांची पहिली जात जी आहे पार्ट ऑफ स्पीच तो आहे नाऊन. आता नाऊन म्हणजे मराठीत याला म्हणतात नाव. तर मी आपल्याला यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं शब्दांचे एकूण 8 जाती आहेत. त्या 8 जाती मी आता आपल्याला लिहून दाखवतो. नाऊन याला मराठीत म्हणतात नाम. याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो एन, कॅपिटल एन किंवा स्मॉल एन. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे प्रोनाऊन, PRONOUN. प्रोनाऊन म्हणजे याला मराठीत म्हणतात सर्वनाम आणि याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो PN, सर्वनाम. त्यानंतर तिसरा आहे पार्ट्स ऑफ स्पीच, त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह, ADJECTIVE. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ज्याला आपण मराठीत विशेषण म्हणतो. या विशेषणला शॉर्ट फॉर्म आहे ADJ म्हणजे विशेषण. त्यानंतर चौथा पार्ट आहे तो म्हणजे वर्ब, क्रियापद. आता या क्रियापदाला व्ही असं शॉर्ट फॉर्म वापरला जातो. व्ही म्हणजे वर्ब. त्यानंतर पाचवा आहे ॲडव्हर्ब, ADVERB. ॲडव्हर्बला मराठीत म्हणतात क्रियाविशेषण. याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो ADV म्हणजे ॲडव्हर्ब. त्यानंतर 6वा पार्ट आहे तो म्हणजे प्रिपोजिशन, PREPOSITION. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो प्रेप, PREP. प्रेप म्हणजे प्रिपोजिशन. प्रिपोजिशनला मराठीत म्हणतात शब्दयोगी अव्यय. त्यानंतर 7वा पार्ट आहे कंजंक्शन, CONJUNCTION. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. त्याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो CJ किंवा काही वेळेला CONJ. म्हणजे डिक्शनरीमध्ये तुम्हाला CJ किंवा CONJ असा शॉर्ट फॉर्म वापरलेला दिसेल. त्याला काय म्हणायचं मराठीत? उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय मी आपल्याला काल सांगितलं हे 2 प्रकारचे असतात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता 8वा जो पार्ट आहे पार्ट ऑफ स्पीच
सर्वात शेवटचा तो आहे इंटरजेक्शन. INTERJECTION. इंटरजेक्शन याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो IJ. आता इंटरजेक्शनला मराठी अर्थ आहे किंवा मराठीत म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी याला कोणताही अर्थ नसतो, तो उद्गारवाचक शब्द असतो, म्हणून त्याला म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय. अशा पद्धतीनं शब्दांचे एकूण 8 जाती आहेत. आता मी असं का लिहिलं ह्याचं पण तुम्हाला कारण सांगतो. ह्यातलं नाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब ह्या ज्या 4 जाती आहेत ह्या एकमेकात बदलू शकतात. म्हणजेच आपण नामाचं ॲडजेक्टिव्ह करू शकतो, ॲडजेक्टिव्हचं नाऊन करू शकतो, नाऊनचं व्हर्ब करू शकतो, व्हर्बचं नाऊन करू शकतो, व्हर्बचं ॲडजेक्टिव्ह करू शकतो, व्हर्बचं ॲडव्हर्ब करू शकतो किंवा ॲडव्हर्बचं व्हर्ब करू शकतो, ॲडजेक्टिव्ह करू शकतो. म्हणजे एकमेकात ह्यांचा बदल केला जाऊ शकतो या 4 पार्ट्स ऑफ स्पीचचा. म्हणून यांना म्हणायचं चेंजिएबल पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे बदल होणारे. दे कॅन बी इंटरचेंज्ड. चेंजिएबल पार्ट्स ऑफ स्पीच. आणि हे जे आहेत राहिलेले 4 म्हणजे प्रोनाऊन, सर्वनाम, प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी किंवा उद्गारवाचक शब्द. हे जे 4 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत यांच्यात बदल करता येत नाही. ते नॉन चेंजेबल असतात किंवा ते फिक्स्ड असतात. म्हणजे त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही, ते आहे तसंच राहतात. उदाहरणार्थ प्रोनाउन घेऊ आपण. दे. देचं देच राहणार, देचं उई होणार नाही किंवा देचं शी होणार नाही किंवा इट होणार नाही. त्यानंतर प्रिपोजिशन ऑन, ऑफ, फॉर, बाय, ॲट, टुवर्ड्स. ते टुवर्ड्सचं टुवर्ड्सच राहणार, इनचं इनच राहणार, आऊट होणार नाही किंवा त्याचं दुसरं कुठला बदल होणार नाही. त्याचं कंजंक्शन होऊ शकणार नाही. कंजंक्शनचं तसंच आहे. समजा बट असेल तर बटच राहणार, बटचं दुसरं कुठलं होऊ शकत नाही, ऑर होऊ शकत नाही किंवा अँड होऊ शकत नाही. अशा पद्धतीने. तसंच इंटरजेक्शन आलास असेल तर आलासच राहील, हाय असेल तर हायच राहील, त्यानंतर हॅलो असेल तर हॅलोच राहील, हुर्रे असेल तर हुर्रेच राहील. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत 4 प्रोनाऊन, प्रपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे बदल होत नाही. म्हणून यांना म्हणायचं नॉन चेंजेबल ऑर फिक्स्ड. फिक्स असतात म्हणून त्यांना म्हणायचं फिक्स्ड पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे हे कायम असतात असेच, ह्यांच्यात मात्र बदल होतो म्हणून यांना म्हणायचं चेंजेबल पार्ट्स ऑफ स्पीच. अशा पद्धतीनं 8 जाती आहेत. आता यामधल्या 1 नंबर म्हणजेच नाऊन आणि व्हर्ब 4 नंबर हे खूप महत्त्वाचे आहे. ॲक्च्युली ह्यातलं व्हर्ब जे आहे, कोणत्याही वाक्यामध्ये क्रियापद असेल तरच ते वाक्य अर्थपूर्ण होऊ शकतं. म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्य तयार होत नाही. क्रियापद हा वाक्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच मी आपल्याला एक वाक्य सांगू इच्छितो. नाऊन आणि व्हर्ब ह्या दोघांशिवाय वाक्य तयार होत नाही. म्हणून या दोघांना चीफ पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतात. म्हणजे वाक्यात नाऊन आणि व्हर्ब हे दोन्ही असावंच लागतं. अशा पद्धतीने पार्ट्स ऑफ स्पीचमधले 2 भाग म्हणजेच नाऊन आणि व्हर्ब हे खूप महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ बाकीचे महत्त्वाचे नाहीत असं नाही, परंतु यांच्याशिवाय वाक्यच पूर्ण होऊ शकत नाही, नाऊन आणि व्हर्ब शिवाय. म्हणून आपण काय म्हणतो चीफ पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे मुख्य शब्दांच्या जाती, त्या म्हणजे कोणत्या? एक नाऊन आणि दुसरं व्हर्ब. अशा पद्धतीने याची टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीचची माहिती आहे. आता आपण यापैकी प्रत्येकाची वैयक्तिक एकेकाची माहिती घेऊया. आता पहिला त्यातला आहे तो म्हणजे नाऊन. आता नाऊनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता नाऊन कुणाला म्हणायचं असतं?
किंवा नाऊन म्हणजे काय. तर मी आताच तुम्हाला सांगितलं, नाऊन म्हणजे मराठीत नाम. त्याला डिक्शनरीत शब्द वापरलेला असतो कॅपिटल एन किंवा स्मॉल एन. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये हेही सांगितलं होतं की इंग्लिशमधला कोणताही शब्द घ्या तो या 8 जातींपैकीच, म्हणजे या 8 क्लासपैकीच एका क्लासमध्ये समाविष्ट असतो. या 8 शब्दांच्या जातींपैकी बाहेर, म्हणजे याच्या बाहेर कुठलाही शब्द जाऊ शकत नाही. या 8 प्रकारामध्येच त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे यापैकी एखाद्या क्लासमध्ये तो असणार. आता आपण पहिल्यांदा नाऊन याबद्दल पूर्ण माहिती घेऊया. तर आता नाऊन म्हणजे नाम. नामाची मी अशी व्याख्या सांगू शकतो, अ नेम ऑफ एनी पर्सन. पर्सन म्हणजे व्यक्ती. एनी पर्सन, एनी ॲनिमल प्राणी, और एनी प्लेस ठिकाण, किंवा एनी थिंग वस्तू, डस्टर, चॉक, बोर्ड असे वस्तू असतात. हे वस्तू किंवा इमोशन्स म्हणजे भावना, फिलिंग्स, यांच्या नावाला काय म्हणतात, इज कॉल्ड अ नाउन. म्हणजे नामाची व्याख्या कशी सांगता येईल आपल्याला, एखादी व्यक्ती किंवा एखादा प्राणी किंवा एखादे ठिकाण किंवा एखादी वस्तू किंवा एखादी भावना किंवा मनातील भाव, त्याला आपण, यांच्या नावाला आपण काय म्हणतो, नाम असं म्हणतो. आता नामाचे प्रकार पडतात, ते प्रकार कोणते ते पण आपण पाहूया. अशा पद्धतीने नामाची व्याख्या आपल्याला सांगता येईल. आता पहिला प्रकार जो आहे नामाचा, जो तुम्ही ऐकलेला आहे, पहिला प्रकार आहे प्रॉपर नाउन. पहिला प्रकार आहे नामामधला, तो आहे प्रॉपर नाउन्स. आता प्रॉपर नाउन कोणाला म्हणायचं असतं, अ नेम ऑफ पर्टिक्युलर नेम. आता इथं प्रॉपर म्हणजे वन्स ओन असा अर्थ होतो. वन्स ओन, आपल्याला दिलं गेलेलं नाव. एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी गोष्ट असेल, एखादी वस्तू असेल, त्याला पर्टिक्युलर नाव दिलेलं असेल. उदाहरणार्थ राजू हे पर्टिक्युलर नाव आहे. राजू म्हणले की आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते, ती म्हणजे राजू नावाचा व्यक्ती किंवा मुलगा. अशा पद्धतीनं हे प्रॉपर नाऊन आहे. राणी किंवा सीमा, हे सीमाच फक्त आपल्या डोळ्यासमोर येणार, तीच मुलगी फक्त आपल्या डोळ्यासमोर येणार, इतर कोणाचंही आपल्याला त्याबद्दल येणार नाही. अशा पद्धतीनं हे नाव असेल. किंवा द ताजमहल म्हणलं की ते ताजमहलच फक्त आपल्या डोळ्यासमोर येणार, इतर कुठलीही वस्तू येणार नाही. असे जे नावं दिलेले असतात त्यांना म्हणायचं प्रॉपर नाऊन. आता दुसरा प्रकार आहे नामामधला, तो कोणता आहे, कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स म्हणजे सामान्य नामे. आता सामान्य नामे कोणती, त्याला आपण मराठीत म्हणतो, प्रॉपर नाउनला आपण मराठीत म्हणतो विशेष नाम, खास दिलं गेलेलं नाव. पर्टिक्युलर, व्यक्तीपुरतं किंवा वस्तूपुरतं मर्यादित असतं. तसं कॉमन नाऊनला मराठीत म्हणतात सामान्य नाव. हे कोणालाही आपण वापरू शकतो. आता उदाहरणार्थ मॅन, कुठला पण मॅन असू शकेल, बॉय, कुठला पण बॉय असेल, एनी बॉय, या नामांपूर्वी ए किंवा ॲन वापरतात. अशा नामांना म्हणतात कॉमन नाउन्स. तसंच ह्या कॉमन नाउन्समध्ये पुन्हा 2 प्रकार येतात. आता कॉमन नाउन्समधले 2 प्रकार कोणते, काउंटेबल, मोजता येणारे, आणि न मोजता येणारे. मोजता येणारे
आणि इकडं अनकाउंटेबल्स. अनकाउंटेबल म्हणजे न मोजता येणारे. पाणी, आनंद, दुःख असले शब्द मोजता येत नाही, किंवा सोनं, चांदी, लोखंड हे मोजता येत नाही, अशांना म्हणायचं. खास करून इथं काय असतं, सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ, सबस्टन्सेस आणि किंवा अबस्ट्रॅक्ट नाउन्स येणार आहे नंतर आपल्याला. म्हणजे अबस्ट्रॅक्ट थिंग्स. अबस्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक. अशा पद्धतीने जे आपल्याला स्पर्श करता येत नाही, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, जे ऐकायला येत नाही, त्यांना म्हणायचं अबस्ट्रॅक्ट. अशा पद्धतीने हे न मोजता येणार आहे. आता मोजता येणाऱ्यामध्ये काउंटेबल नाउन्समध्ये पुन्हा दोन प्रकार असतात किंवा दोन फॉर्म असतात. एक असतो सिंग्युलर, एक वचन, आणि दुसरं असतं प्लुरल, PLURAL. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. अशा पद्धतीने दोन फॉर्म असतात. कशामध्ये? काउंटेबल नाउन्समध्ये. अनकाउंटेबल्समध्ये फक्त सिंग्युलर असतं. वॉटर्स असं आपण म्हणू शकत नाही, फक्त वॉटर्स म्हणायचं. गोल्ड, फक्त गोल्डच म्हणायचं. त्याला सिल्वर, फक्त सिल्वर म्हणायचं. सिल्वर्स म्हणायचं नाही. गोल्ड्स असं म्हणायचं नाही. वॉटर्स असं म्हणायचं नाही. मिल्क्स असं होत नाही. शुगर असं होत नाही. अशा पद्धतीने, किंवा जॉय, किंवा हॅपीनेस, किंवा सॉरो, दुःख, अशा पद्धतीची जी नामं असतात त्यांना म्हणायचं अनकाउंटेबल, म्हणजेच न मोजता येणारे. ते नेहमी सिंग्युलरमध्ये असतात. तर काउंटेबलमध्ये पुन्हा दोन प्रकार, सिंग्युलर आणि प्लुरल. अशा पद्धतीने हे झाले कॉमन नाउनबद्दल माहिती. आता तिसरा प्रकार आहे नामाचा. तिसरा प्रकार आहे नाउनमधला, तो आहे कलेक्टिव्ह नाउन्स. COLLECTIVE, कलेक्टिव्ह नाउन्स. त्याला आपण म्हणतो मराठीत समूहवाचक. समूहवाचक नाव. आता समूहवाचक नाव कसे असतात? उदाहरणार्थ टीम, TEAM, एक ग्रुप असतो. त्यामध्ये एका व्यक्तीची कधी टीम तयार होऊ शकत नाही. म्हणजे खेळाडूंची टीम, अ टीम ऑफ प्लेयर्स, किंवा क्लास, वर्ग. एकच व्यक्ती आहे, त्याचा वर्ग होऊ शकत नाही एकाच विद्यार्थ्याचा. हे नेहमी काय असावं लागतात, अनेक विद्यार्थी एकत्र आल्यानंतर त्याचा क्लास तयार होतो. त्यानंतर क्राऊड, गर्दी. एकच माणूस आहे, एकच व्यक्ती उभा आहे, आपण त्याला क्राऊड म्हणू शकत नाही. त्याला क्राऊड म्हणजे समूहदर्शक नाम आहे. त्यानंतर पीपल. पीपल म्हणजे अनेक लोक. तिथं एकच नाम येणार नाही, म्हणजे एकच माणूस येणार नाही. अनेक माणसं एकत्र असतील तरच त्याला आपण पीपल असं म्हणू शकतो. म्हणजे हे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. उदाहरणार्थ आर्मी किंवा असेंब्ली. असेंब्लीमध्ये अनेक लोक असू शकतात, एकच माणूस नसतो, त्याची असेंब्ली होत नाही. अशा पद्धतीनं हे नामाचा तिसरा प्रकार आहे. आता आपण पुढचा नामाचा प्रकार पाहू. प्रकार आहे, या चौथ्या प्रकाराचं नाव आहे मटेरियल नाउन. MATERIAL, मटेरियल नाउन. मटेरियल नाउन्समध्ये कसं असतं, समजा उदाहरणार्थ गोल्ड हे मटेरियल आहे. आयर्न किंवा सिल्वर हे मटेरियल आहे. किंवा वूड, लाकूड. अशी जी नामं असतात त्यांना म्हणायचं मटेरियल नाउन्स, म्हणजे पदार्थवाचक नाम. त्याला मराठीत काय म्हणतात? पदार्थवाचक नाम. पदार्थ असतो तो, पदार्थवाचक नाव. त्यानंतर शेवटचा प्रकार असतो नाउनमध्ये, जो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. पाचवा प्रकार जो आहे
त्याला म्हणायचं अब्स्ट्रॅक्ट नाउन. ABSTRACT अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाव. जे दाखवता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, ते फक्त अनुभवावं लागतं किंवा त्याची जाणीव होते आपल्याला, त्याला म्हणायचं भाववाचक नाव. आता भाववाचक नामामध्ये उदाहरण सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ जॉय, आनंद, हे दाखवता येत नाही किंवा तो फक्त अनुभवायचा असतो. किंवा दुःख, सारो, SORROW, किंवा पॉवर्टी, गरिबी, किंवा ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, असे जे शब्द असतात किंवा असे जे नामं असतात त्यांना काय म्हणायचं असतं, अब्स्ट्रॅक्ट नाउन. अशा पद्धतीने नामाची व्याख्या आणि नामाचे प्रकार आपण आज पाहिलेले आहेत. आता पुढचा जो पार्ट ऑफ स्पीच आहे प्रणव, त्याबद्दल मी आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये माहिती देईन. थँक्यू.